तर गाईज आपले क्रिस्पी पोटॅटो बॉल्स रेडी आहेत. तर गाईज आपण आपल्या मित्राच्या जिममध्ये आलोय आता. तर ही त्याची जिमचं नाव काय? अष्टविनायक व्यायामशाळा. अष्टविनायक व्यायामशाळा. एकदम देसी जिम आहे गाईज याची. आणि अजून खाली पण आहे. आम्ही वरच्या फ्लोअरवर आलोय. तर आता आपण जाऊया खाली. हा आहे खालचा फ्लोअर. याची जी माहिती आपण आता सगळीकडून फिरून आलेलो आहोत आणि आता आपण डायरेक्ट जाणार घरी. आणि तसंही घरातून निघताना मी शिव्या खाल्ल्या आहेत की कशाला चाललंय म्हणून वगैरे. तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊ आणि मग तिकडून जरा नाश्ता बिष्टा करू. मग तिकडून कुठे जायचं बघू. कारण आता तसंही घरी कोण नसणार माझ्या. तर व्लॉग बघू, बनवलं तर बनवीन. कारण घरातल्या घरात तरी काय बनवणार ना. तर चला आता पहिले घरी जाऊया. तर भाई मी आता माझं मील बनवायला जात आहे. आणि आत्ताचे वाजले आहेत, थांबा एक मिनटं, 11:30 झालेले आहेत. आणि मी सकाळपासून काय खाल्लं नव्हतं. तर आता आपण तोच कालचा मील जो मी अजूनपर्यंत व्लॉग टाकला नाही आहे आणि एडिटही नाही केलं आहे, सॉरी. तर मी तो एडिट करीन आता खाऊन. तर पहिला आधी आपण बनवून घेऊया आपला मील. ठीक आहे. मे बी उजेड नसेल मी एवढं. ठीक आहे. तर चला आधी पहिलं बनवून घेऊया, मग भेटतो. तर हॅलो गाईस, आता आपण परत जात आहोत जिमला. आपलं सगळं झालेलं आहे, जेवण बिवण. अभ्यास तर आज केला नाही दुपारी मी. तर आता आपण जिमला जाऊ. तर आज मी तुम्हाला माझी जिम पण दाखवीन आतून. आणि थोडं 1-2 वर्कआउट दाखवीन जमलं तर. ठीक आहे. कारण तिकडे कसं कॅमेरा असं उघडणे एवढं काय बोलू आता. तर मग संध्याकाळचं बघू. संध्याकाळी कुठे जात असेल तर जाईन. ठीक आहे. तर मी आता तुम्हाला डायरेक्ट माझ्या जिमला भेटतो. ठीक आहे, बाय. तर गाईस आपण जिममधून आलेलो आहोत. आणि जिममध्ये जास्त शूट नाही करू शकलो मी, सॉरी. कारण मध्येच लाईट पण गेलेली, खूप गरम होत होतं. तर आता आपण घरी जात आहोत. आणि मग तिकडे जाऊन बघू. आज काय मीलसाठी घेतलं नाही आहे मी. काय खाऊ घरी जाऊन तेच विचार करतोय. बघू चला. आता मी तुम्हाला डायरेक्ट घरी जाऊन भेटू. ठीक आहे. नाहीतर दुकानात काय घेऊ असं झालेलं आहे मला. बघूया चला. मी अजून घरी नाही गेलो आहे. मी टॉमॅटो केचप घेतला कारण मी बनवणार आहे फ्रेंच फ्राईज. तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो कसे बनवतात ते. आज फूड ब्लॉग पण बनवू. ठीक आहे, चला. तर गाईज घरी तर आलेलो आहे मी. आणि आता मी फ्रेंच फ्राईजची रेसिपी बघतोय. तर ह्याची एकदा व्हिडिओ बघून घेतो मी. आणि मग मी जेव्हा बनवीन तेव्हा तुम्हाला दाखवेन. ठीक आहे. आपली रेसिपी चेंज झालेली आहे. आपण आता बनवणार आहोत क्रिस्पी पोटॅटो बॉल्स ना. तर पहिलं बटाटे घ्यायचे आणि हे कुकरमध्ये टाकायचे. ठीक आहे. काय करू? ठीक आहे. मग पहिले बटाटे धुवून घेऊया.
पण कुकर ठेवलेला आहे आणि गॅस थोडी स्लो ठेवायची. आणि मम्मा किती वेळ ठेवायचं? 15 मिनिटं. ठीक आहे राईस. आपण बटाटे सोललेले आहेत, आता याला स्मॅश करू. तर गाईस हे बघा, ह्याला अजून थोडं प्रॉपरली मिक्स करायचं आहे एकत्र, आणि मग त्याला आपण तळायचं ह्या तेलात. ठीक आहे, मग हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. हे सॉस तर नंतर खायचं आहे. अजून हे पण मिरच्या पण टाकू शकता, कांदा, अजून मीठ, हे सगळं. आणि मग मसाले बिसाले टाकायचं आणि मग त्याला चांगल्यापैकी मिक्स करायचं. ठीक आहे, आणि मग त्याला तेलात टाकायचं. तर आपण आता करूया, जरा थांबा, याला अजून मिक्स करायचं आहे. तर गाईज आपले क्रिस्पी पोटॅटो बॉल्स रेडी आहेत आणि खूप गाईज खूप टेस्टी आहे ते. तर ह्याच्यावर मी पेरी पेरी पण टाकलं आहे आणि ऑलरेडी मी एक टेस्ट करून झालेली आहे. तो बघा हाफ मी खाल्लेला आहे. आणि हे आहे मेयोनीज प्लस टोमॅटो कॅचअप. हे बघा, इथे डीप केला. हो भाई, काही बोलूच नाही शकत. खूप भारी झाले. असं नाही मी बनवले म्हणून मी सांगतोय. संध्याकाळपासून काय ब्लॉग नाही बनलाय, जेव्हापासून माझं खाऊन झालंय. तर मी आता म्हणजे फिरलो खूप होतं, पण मी कॅमेराच नाही खोललेला. आता आपण परत जेवत आहे आणि जेवणात तुम्हाला दाखवतो मी काय आहे बा. हे आहे जेवणात. ह्याला काय बोलतात मम्मी ह्या डाळीला? हा, ही वाटाण्याची उसळ. आणि ही भाजी शेवग्याची भाजी, शेवग्याची. आणि ही तर माहिती आहे भजी. असा आपला मील आहे. मगाशी पण मी शॉर्मा खाल्ला. अजून मग पोरांसोबत इथं बादशाला खेळलो गेम खेळत होतो. आणि मग 1% चार्जिंग होती म्हणून मी ब्लॉगच नाही केला. आता डायरेक्ट घरी आलो आणि आता एका बाजूच्याला आमचा राहतो त्याला सोडायला गेलेलो स्टेशनला. आणि मग आता खूप लेट झालं, मला झोप पण येते. आणि ब्लॉग मी टाकलेला आहे दुपारी, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अजून हा पण ब्लॉग मे बी दुपारीच येईल उद्या. सकाळी तर मी एडिट करीन, कारण रात्रीचा नाही जमत, खूप लेट होतं झोपायला. आता मी आधी मील फिनिश करतो, मग तुमच्याशी बोलतो. चला बाय गाईज. मी आता ब्लॉग एंड करत आहे कारण खूप झोप आली आहे. आणि एडिट पण आजचा जो ब्लॉगची आहे ती मी उद्या सकाळी करेन आणि ब्लॉग पण उद्याच अपलोड करेन. अजून उद्या मे बी चांगला असेल ब्लॉग, बघू. रोज बोलतो असं. ठीक आहे, आणि आता मी झोपतो. गुड नाईट. ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. ठीक आहे, चल बाय.